आई कोणासोबत या निवडणुकीमध्ये? आई माझ्यासोबत. तर कोणाला जर बघायचंच असेल तर शेवटच्या 4 दिवसात ती येणार आहे, त्यावेळेस आपण या, तिला विचारा. आईचं काय मनात आहे ते पाहिजेच असेल तर तेही करायची आपली तयारी. सुप्रियाताई सतत म्हणतात की बोलणं दादानं बंद केलं. बोलणं कुणाकडनं बंद झालं? त्यांना कुठल्याही मुलाखतीत विचारलं हो का? तुम्ही आता मला मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नापासून विचारायला सुरुवात केली, मी बोलणं बंद केलंय का? त्यांच्याशी बोलणं बंद केलं? नाही नाही, बोलणं बंद करायचा प्रश्नच येत नाही. तिचं काही काम असेल तर तिने मला सांगावं, माझं काही काम असेल तर मी तिला सांगेन. बोलणं बंद करण्याचा प्रश्न येतो कुठं? त्यांचा दुसरा आणखी एक खूप प्रामुख्याने मुद्दा असतो की प्रेमानं मागितलं असतं तर सगळं दिलं असतं. हो का? म्हणायला सगळ्या गोष्टी असतात. आता कशाला ते जे झालंय ते काढण्यात मला रस वाटत नाही. मला त्याच्याबद्दल कॉमेंट्सच करायचे नाही. मी नेहमी पुढचा विचार करत असतो. शरद पवारांचं राजकारण तुम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे, पण तुम्ही विधान केलं की मी प्रेडिक्ट नाही करू शकत किंवा मला अंदाज येत मी नाही, कुणीच नाही, तुम्ही पण नाही. तुमच्यातले जे रिटायर झाले ते कुणीच करू शकत नाही. वेळ जर पडली 23 तारखेनंतर तर ते महायुतीला पाठिंबा देतील असं तुम्हाला वाटतं का? नाही हो, त्यांच्या मनातलं कुणीच, आता मी तुम्हाला पहिलंच सांगतोय, त्यांच्या मनात काय आहे ते कुणाला त्यांचा थांग पत्ता कुणाला लागू शकत नाही. 23 नोव्हेंबर या तारखेचं महत्त्व किती आहे तुमच्या आयुष्यामध्ये? खूप मोठं महत्त्व आहे, कारण उद्याच्याला आमच्या सगळ्यांचा भवितव्याचा प्रश्न आहे. 23 नोव्हेंबर 2019. 23 नोव्हेंबर 2019 नाही, तो झाला, विषय संपला. त्याच्यानंतर आम्ही सरकार केलं, 2.5 वर्ष चालवलं, कुठेही तक्रार येऊन दिल्या नाही. माझी प्रशासन चालवण्याची एक वेगळ्या प्रकारची छबी आहे. मी त्या पद्धतीनं वागलो आणि त्या पद्धतीनं राज्याला माझ्यापर्यंत जेवढं काही योग्य दिशेने नेता येईल तो दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. आम्ही सकाळी श्रीनिवास पवारांशी बोललो तर त्यांनी मनमोकळेपणानं सांगितलं की दिवाळीत ते सगळ्यांनी तुम्हाला खूप जास्त मिस केलं. तुमच्यासाठी दिवाळी कशी होती? माझ्यासाठी दिवाळी ह्यावेळेस मी ठरवलेलं होतं, दिवाळीला 1 तारखेला सकाळी 7ला सुरुवात करायची, रात्री 10ला थांबायचं. 25 गावं त्या दिवशी केली. 2 तारखेला पाडवा होता का गोविंद बागेत पाडव्याला खूप गर्दी असते. ती रांग इतकी लांब जाते, उन्हाचे लोक तापतात, लांबनं लोक येत असतात, त्रासून जातात. पाडव्यासारखा महत्त्वाचा दिवस, नटून थटून आलेले असतात, नवे कपडे घालून लहान मुलं मुली येतात, सगळे प्रकार असतात तिथं. आणि मग काही जण, मी असा विचार केला की काही मलाच भेटायला येतात आणि काही साहेबांना भेटायला येतात. मग लोकांची गैरसोय दूर करण्याच्या करता जे पूर्वी पहिल्यापासून आजी आजोबा होते तेव्हापासून दिवाळी ज्या भागात व्हायची, ज्या घरी व्हायची, तिथं आम्ही पाडवा त्या ठिकाणी लोकांना भेटण्याच्या करता आयोजन केलं. तिथं लोक आली, मी तिथं भेटलो. त्याच्यामुळे गर्दी पण म्हणजे लवकर उरकलं, इकडेही लवकर उरकलं, तिकडेही लवकर उरकलं. तो दिवस त्याच्यामध्ये गेला. आणि नंतरच्या दिवशी भाऊबीज होती, त्या दिवशी पण मी सकाळी 7ला जी सुरुवात केली ती 7ला सुरुवात करून रात्री उशिरापर्यंत 10पर्यंत केलं आणि मुंबईला निघून गेलो. तुम्ही घरातल्या कार्यक्रमात सहभागी नाही झालात म्हणून त्यांनी तुम्हाला मिस केलं? नाही, आता हो का, मागे अनेक हे बघितल्यात आम्ही दिवाळ्या. तर पवारसाहेब घरात न थांबता त्यांचा लोकसभा मतदारसंघात आजच्या दिवशी ते पुरंदरला जायचे, उद्याच्या दिवशी ते इंदापूरला जायचे, परवाच्या दिवशी ते दौंडला जायचे, असं जाऊन रात्री परत त्या ठिकाणी यायचे. मी फक्त तिकडं न जाता, मी माझ्या मतदार आहेत, मतदार राजा आहे, मी त्यांना भेटणं मला योग्य वाटलं आणि त्या पद्धतीनं मी ते आखणी केली आणि भेटलो. बारामतीच्या निवडणुकीमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेला नव्यानं ऐकायला मिळतात. त्यातला एक शब्द म्हणजे मलिदा गँग. तुमच्यावरती थेट टीका त्या बाजूनं मलिदा गँगवरनं होते की हा एक वेगळा बारामती पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये तथ्यहीन आरोप तो आहे. मी बारामतीमध्ये हजारो कोटी रुपयाची कामं मंजूर करून आणली. उद्याच्याला ती कामं मंजूर करत असताना प्रोसिजर टेंडर काढून असते. ज्या कॉन्ट्रॅक्टरला टेंडर भरायचं असतं तो भरू शकतो. जर बारामतीतल्या लोकांना नसती मिळाली, बाहेरच्या लोकांना मिळाली असती तर एवढी कामं मंजूर करून आणली, बारामतीच्या लोकांना यांनी दिली नाही. ज्यांना योग्य वाटले त्यांनी घेतली, जे लोएस्ट आले त्यांनी घेतली आणि त्यांनी कामं चांगली केली. तुम्ही आता बारामतीमध्ये फिरताय, तुम्हाला इतर मतदारसंघापेक्षा बारामती काही बदल वाटत नाही? फिरताना झाडी
रस्त्याची क्वालिटी, डिवायडरमध्ये जिवंत असलेली झाडं, काही ठिकाणी केलेलं सिट आउट म्हणजे बसण्याच्या करता सुशोभीकरण, कॅनॉलच्या बाबतीमध्ये लोकांना फिरायला केलेल्या जागा, किंवा अनेक प्रकारे चांगल्या चांगल्या लोकांचं जाणं येणं ज्या इमारतीमध्ये असतं तिथल्या त्या इमारती, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, स्टोरेज टँक, लाईटच्या संदर्भातले प्रश्न, अशा अनेक गोष्टी मी त्या ठिकाणी केल्यात ना. हे बारामतीकर बघतायत ना. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण नाकारून चालत नाही. खूप इमोशनल अजित पवार महाराष्ट्राला पाहायला मिळत आहेत या निवडणुकीमध्ये भाषण एकदा करताना. झालं, फक्त एकदा झालं. मी रुमाल पण काढला नव्हता, डोळेही पुसले नव्हते. शेवटी तुम्हालाही मन आहे, मलाही मन आहे. आपण हाडामासाची माणसं आहोत, आपण काही कृत्रिम माणसं नाही आहेत. त्याच्या संदर्भात रोबोट नाही आहे. आणि त्याच्यात बोलत असताना माझे वडील, मी 18 वर्षाचे असताना वारले. आईचे काही वाक्य डोळ्यासमोर आली. आईचं नाव घेतल्यानंतर आई हा प्रत्येकाच्या एक मनातला अतिशय एक महत्त्वाचं स्थान आहे. आई म्हटल्यानंतर सगळं बाजूला बाकीच्या गोष्टी होतात. आणि त्याप्रकारे त्याप्रकारे आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि तसं मी सगळं केलं. आणि माझ्या डोळ्यात थोडं पाणी आलं, पण मी पाणी प्यालो आणि मी पुढं लगेच दुसरा विषय घेतला. त्या विषयावर आई प्रत्येकासाठी हळवा कोपरा असते, त्यामुळे तीही चर्चा सुरू झाली की आई कोणासोबत या निवडणुकीमध्ये. आई माझ्यासोबत. आई आत्ता माझ्याकडे आईला गंभीर आजार झाला, ती माझ्याकडे ह्याला आहेत, मुंबईला आहे, तिथं ट्रीटमेंट घेते. फक्त दिवाळीला 3 दिवसाकरता मी तिला आणलं होतं. परत दिवाळी झाल्यावर तिला मुंबईला घेऊन गेलो. फार तर कोणाला जर बघायचंच असेल तर शेवटच्या 4 दिवसात ती येणार आहे. त्यावेळेस आपण या, तिला विचारात तुला कोण निवडून यावं असं वाटतं, ती तुम्हाला सांगेल. जर तुम्हाला फारच माझ्या आईच्याबद्दल, आईचं काय मनात आहे ते पाहिजेच असेल तर तेही करायची आपली तयारी. तुम्ही जे विधान केलं त्या सभेमध्ये बोलताना तुम्ही थोडेसे इमोशनल झालात, भावूक झालात. त्या विधानावरती शरद पवारांकडनं जे उत्तर दिलं गेलं ते पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर तुमची भावना काय होती? मला त्याबद्दल बोलायचंच नाही. काय होतंय ते आज आमच्या घरातले आईच्या नंतर ते म्हणजे एक सगळ्यात मोठ्या आमच्या आई आहेत, त्याच्यानंतर सुमती काकी आहेत आणि त्यानंतर पवारसाहेब आहेत सिनियरिटीमध्ये, जे आत्ता हयात आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं त्या इतके घरातले एक आदरयुक्त व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळे मी काय बोलणार आहे त्यांच्याबद्दल. आणि त्याच्यातनं नवीन प्रश्न मी कशाला निर्माण करू. माझं काम बोलतंय, मी विकास केलेला आहे. तुम्ही कुठल्याही बारामतीकरांना विचारा की बारामती तालुक्यामध्ये अजित पवार आमदार झाल्यानंतर विकास झाला का. बारामती तालुक्यामध्ये अजित पवारांची कामाची पद्धत बघता बारामतीतल्या संस्था चांगल्या चालल्यात का. बारामतीमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली आहे का. तुमचा चॅनल आहे, तुमच्या चॅनलच्या वार्ताहरांना विचारा, तोही खाजगीत विचारा की काय परिस्थिती आहे. अजित पवारांची प्रशासनावर पकड आहे का अजित पवारांचं कुणीच ऐकत नाही. अजित पवार त्या बाबतीमध्ये सकाळपासून लोकांना भेटतात का, त्यांचा संपर्क आहे का, हे विचारल्यावर तुम्हाला कळेल काय खरं काय खोटं.